नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। माझे सर्व आदरणीय गुरुवर्य आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, प्रथमतः सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो व दंडवत करतो। ज्या कार्यक्रमाची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत होतो तो कार्यक्रम सुरू झाला। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। लहानपणी ज्या गुरूंनी पाया भक्कम केलेला असतो, आजही आपल्या गुरूंनी बालपणी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी आठवत असतात। शाळा म्हणजे नक्की काय असतं तर ते असतं बालपणीचं। किशोर वयात भरारी घेण्याच्या काळात पंखामध्ये अलौकिक शक्ती देणारं स्थान म्हणजे स्थान श्री भैरवनाथ विद्यालय निंबावी। आपणाला शिकवणाऱ्या शिक्षकांना आपण शेवटपर्यंत माझी नाही तर माझे शिक्षक म्हणत असतो। कुठले भेटले तेच म्हणतो माझे शिक्षक, माझे रिटायर्ड शिक्षक असे आपण कधीच म्हणत नाही, कारण त्यांचे स्थान नेहमी हृदयात असतं। आणि अशा या शिक्षकांच्या चरणी आज पुन्हा एकदा नतमस्तक होण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे। सुंदर व स्वच्छ असे हे नाते म्हणजेच मैत्री। माझे सर्व जीवलग मित्र आणि मैत्रिणी की ज्यांच्या सहवासाशिवाय जीवनाच्या खऱ्या आनंदाची कल्पना करणे अशक्य आहे। शाळा या दोन अक्षरी शब्दात किती मोठे विश्व सामावलेले आहे याची आपल्या सर्वांना जाणीव तर आहेच, परंतु आपल्याला शाळा सोडून काही वर्ष झाल्यावर हे समजते। जीवनाच्या कुठल्या तरी एका ठराविक टप्प्यापर्यंत सोबत असणारी ही मित्रमैत्रिणींची मैफल कधीतरी परत येईल का? जेव्हा ही पाखरे जेव्हा उडून जातात आणि बऱ्याच मोठ्या काळानंतर मुक्त विहार करून परत एकत्र येतात, अशा या माझ्या मित्रमैत्रिणींचे दूर गेलेले हे चेहरे पाहण्यासाठी आतुरता। असा हा आठवणींना उजाळा देणारा हा क्षण मित्रांनो, आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आपल्याला बघायला मिळतो, कारण की यात आनंद व उत्साह ओसाडून वाहत आहे। तसेच हिरवाईने नटलेल्या निसर्ग सौंदर्य लाभलेल्या या नमन तुझ्या परकमरी या फुले तुझ्या हार धवला या शुभ्र वस्त्रानुता या श्रीरामदंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांत शंकरा प्रमुदिनी देवै सदा वन्दिता साक्षात् सरस्वती भगवती विशेष जाड्या विशेष जाड्या। धन्यवाद। अगदी दहावीच्या वर्गात असल्यासारखं मिळाला।
कोणताही कार्यक्रम म्हटला की आपल्याला अध्यक्षांची आवश्यकता. आपल्या आत्ताच्या शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापिका माननीय मिजुला पाटील मॅडम यांनी खुश व्हावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. मॅडम, आमच्या विद्यार्थ्यांना मान्य तुम्ही अध्यक्ष स्थान स्वीकारावं ही आपणास नम्र विनंती करते. धन्यवाद मॅडम. मॅडम, ते सर्व आपले प्रमुख पाहुणे आहेत. म्हात्रे सर, विश्वनाथ सर आणि चिंतामण ठाकूर सर हे प्रमुख पाहुणे आहेत. त्यांचं मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला मिळणारच आहे. पण तुम्ही हा अध्यक्ष स्वीकारल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. उद्देश त्याची थोडीशी पार्श्वभूमी प्रास्ताविकाच्या स्वरूपात आशिष माननीय श्री आशिष यांनी करावी अशी मी त्याला नम्र विनंती करते. या मंगल प्रसंगी उपस्थित राहिलेल्या मान्यवर गुरुजन तसेच आपल्या प्रिय मित्र मैत्रिणींचे मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयाच्या प्रांगणात आल्यावर एक ऊर्जा अंगात संचालनाचा भास आपल्याला झाला. हे शाळेच्या पवित्राची साक्ष देऊन गेले. आजचा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आहे. 1993 सालच्या 10वीच्या बॅचने या शाळेत घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच आपल्या मार्गदर्शक गुरुजनांचा सन्मान करण्यासाठी आपण इथे आज एकत्र आलो आहोत. आज आपण जेथे आहोत त्या उंचीवर पोहोचलो आहोत त्या सर्वांमागे आपल्या शिक्षकांचे अथक श्रम आहेत. त्यांनी आपल्याला ज्ञान, संस्कार आणि जीवनमूल्यांची देणगी दिलेली आहे. म्हणूनच या कार्यक्रमातून आपल्याला आपल्या आदरणीय गुरुजनांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभत आहे. त्या सर्व शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून काही गुरुजनांना आपण येथे आमंत्रित केलेले आहे. ही आपली शाळा केवळ शिक्षण संस्था नव्हे तर आपले बालपण, आपली स्वप्ने, आपल्या गोड आठवणी जपणारी माय आहे. येथे शिकलेले धडे आयुष्यभर आपल्याला प्रेरणा देत राहतील. आजच्या या प्रसंगी आम्हाला 1993च्या बॅचने शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी काही लहानशी देणगी अर्पण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शाळेत येणाऱ्या मुलांना सुविधा मिळाव्यात व त्यांचा शाळेतील काळ आरोग्यमय जावा म्हणून कूलर, आरो पाणी यंत्रणा, खेळाचे साहित्य व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य आम्ही शाळेला या कार्यक्रमाच्या निमित्ताने अर्पण करत आहोत. यामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात एक सकारात्मक बदल घडेल अशी आमची अपेक्षा आहे. आज पुन्हा एकदा बालपणीचे मित्र मैत्रिणी, त्या आठवणी, तो वर्ग, ते खेळ, ती निरागसता, हे सर्व अनुभव पुन्हा जिवंत झाले आहेत. या स्नेह संमेलनातून केवळ भूतकाळ उजळला जात नाही तर भावी पिढ्यांसाठी ही प्रेरणा निर्माण होते. या कार्यक्रमातून आम्हाला शाळेचे ऋण थोडेफार फेडता आले तर तो आमच्यासाठी मोठा सन्मानच असेल. मी आशिष रमेश पाटील मांडे. मी ऍग्रिकल्चर डिप्लोमा केला. त्याच्यानंतर माझं ग्रॅज्युएशन काही पूर्ण झालेलं नाही, पण त्यानंतर मी कॉलेज सुरूच असतानाच माझा एक व्यवसाय चालू केला, अंकुर कृषी सेवा केंद्र, आणि मागच्या 25 वर्षापासून मी तो चालवतोय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज खरंच ह्या व्यासपीठावरील गुरुमुळे आपण जे काही आहोत ते सर्व ह्यांच्यामुळे आहे. तेव्हा त्यांचे आभार न मानता यांच्या ऋणातच आपण ऋणी राहूया आणि आपल्या सन 1993 इयत्ता 10वी ह्या आपल्या वर्गातर्फे आपण त्यांचा यथोचित सत्कार करूया. गुरु माय बाप ईश्वरा समान, गुरु ज्ञानाची विचारांची खाण, गुरु जिजती होडी चंदन, अशा समस्त गुरूंना त्रिवार वंदन, अशा समस्त गुरूंना त्रिवार वंदन. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे. कारण गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा अनमोल प्रकाश घेऊन येतात. आई वडील पंख देतात आणि त्या पंखांमध्ये भरारी देण्याचे बळ गुरुजन देतात. गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. गुरु आपल्यासाठी प्रेरक मार्गदर्शक बनतात. गुरु आपले जीवन घडवतात. गुरूंचे महत्त्व शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके महान असते. शेवटी मी एवढेच म्हणेन की गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा, गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. कळतच नाही सर मला काही लिहावं तुमच्यावरती.
कळतच नाही सर मला काही लिहावं तुमच्यावरती. कार्यही तुमचे तेवढेच आणि तेवढीच आहे कीर्ती, तेवढीच आहे कीर्ती. तुम्ही नाही केलीत LLB कायद्याच्या जगातली कधी, तुम्ही नाही केलीत LLB कायद्याच्या जगातली कधी, पण जीवनाच्या कायद्याची पद्धत सर तुमची मात्र होती साधी, तुमची मात्र होती साधी. तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून, तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावं म्हणून. थोडा मीही प्रयत्न केला सर, त्यात माझंही नाव यावं म्हणून, त्यात माझंही नाव यावं म्हणून. तुम्ही बोललेले शब्द न शब्द कट्यारीसारखे वार करत होते, तुम्ही बोललेले शब्द आणि शब्द कट्यारीसारखे वार करत होते, पण जीवनाच्या रणांगणात लढण्याचे सामर्थ्यही देत होते, लढण्याचे सामर्थ्यही देत होते. सर तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टी मी माझे आदर्श मानतो, सर तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टी मी माझे आदर्श मानतो. ठरलोच आयुष्याच्या वाटेवर तर आठवून लढायला बसतो, आठवून लढायला बसतो. सर तुमच्याविषयी खूप लिहायचं होतं माझ्या आयुष्याच्या डायरीत, सर तुमच्याविषयी खूप लिहायचं होतं माझ्या आयुष्याच्या डायरीत, पण अक्षरच सापडेना सर मला तुम्ही शिकवलेल्या बाराकडे, तुम्ही शिकवलेल्या बाराकडे. तरी प्रयत्न सोडला नाही मी सर तुम्ही सांगितलं होतं म्हणून, तरी प्रयत्न सोडला नाही मी सर तुम्ही सांगितलं होतं म्हणून. पण तुमच्या या कवितेनं माझं आयुष्यच गेलं झिजून, माझं पुढे गेले याचा मला आनंद वाटतो. तुम्ही एक सांगतो, इतरांशी बोलताना मी नेहमी म्हणायचो की जुने विद्यार्थी भावनाशील असतात, भेटले की नमस्कार करतात, आज त्याने चौकशी करतात. 90 पर्यंत परिस्थिती बरी होती असं मी म्हणतो, पण आज तुम्ही 93 वाले येऊन समोर बसला, माझ्या लक्षात येणार नाही आपलं काही ते जे रिझनिंग होतं त्यात चूक आहे. अजूनही शाळेची आठवण ठेवून अगत्याने येणारे विद्यार्थी आपल्याकडे आहेत. मागच्याच महिन्यात 17 जुलैला मला 75 वर्ष पूर्ण. जी भावना जी आहे ती या वयामध्ये आनंद देणारी भावना आहे, एवढंच सांगतो. तुमचे आभार मानायची काहीच गरज नाही. तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. हमारी संस्था के अध्यक्ष राजेराम माथुर जी, मेरे संस्था के सहकारी, मेरे सहकारी अध्यापक और मेरे प्यारे दोस्त, बड़ी मुद्दत के बाद 32 साल के बाद आप फिर से स्कूल में आ गए हैं. ऐसा लगता है कि क्लास ही भर गया है. आता जराशा मुलांना ओरडलं की लगेच पालक तक्रार करतात आणि त्यामुळे आता सरांनी सांगितले की पिढी कुठच्या बाजूने चाललेली आहे. तर तेव्हा कोंबडा करा, शिक्षा करा, मारा. उलट पालक सांगायचे की त्याने त्याची चूक झाली असेल तर शिक्षा करा. तो आता काळ गेलेला आहे. तर 33 वर्ष झाली आहे समजू आपण. बघा एका पाठोपाठ एका बाजूला जाणारे, पुढे विद्यार्थी 3, मागचा आकडा 3, 33. एकमेकाच्या सहकार्याने आपण चाललो आहोत आणि हीच फार महत्त्वाची गोष्ट आहे. आजही इतक्या वर्षांनी तुम्ही आमची आठवण केली, याच्यासारखा दुसरा योगच नाही. मग आता आमचं करते, आम्ही पैसे घेत होतो, पगार घेत होतो, शिकवत होतो. बऱ्याच मुलांनी सांगितलं आम्हाला ह्यांनी हे शिकवलं, ते शिकवलं. नक्कीच शिकवलं. आपण घरातही शिकतो, पण घरातलं शिक्षण आणि या 4 भिंतीतलं शिक्षण याच्यामध्ये फार फरक आहे. इथे सगळे संस्काराचे धडे. तिकडे काय मुलांनी अभ्यास नाही केला, पालकांना राहू दे, चल तू टी व्ही किंवा बघ किंवा हे मोबाईल घेऊन बस, असं काहीतरी होतं. पण हे जे आत्ता सांगितलं ते काय बरोबर आम्ही केलं नाही असं नाही, पण आम्ही तुम्हाला काही दिलेलं नाही. ज्ञान तुमच्याजवळच होतं, तुमच्या मेंदूमध्ये ते होतं. मातीचा गोळा तुम्ही नव्हते.
तुमच्यामध्ये होतं ते टॅलेंट, फक्त ते विखुरलेलं होतं. ते सगळं आम्ही काय केलं, पहा आपल्याकडे दही येतं, आपण दही घुसळतो, त्या दह्यामध्ये लोणी असतं, पण ते आपल्याला मेहनत करून रवीने घोटाळून ते काय काढावं लागतं सर्वोत्तम असं. तसं शिक्षकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही शिकला. मुळात तुमच्याकडे टॅलेंट होतं, ते फक्त बाहेर काढण्याचं काम शिक्षकांनी केलेलं आहे. म्हणजे दोघांचं एकमेकांचं आदानप्रदान झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आणि आम्ही मिळून आपल्याला हे पुढे जायचं आहे. खरं म्हटलं तर हे जे आपलं नातं आहे ना, त्याला तोडच नाही. शिक्षक आणि विद्यार्थी या शाळेमध्ये तुम्ही शिकलात, तुमच्याकडे मराठी शिकलो आपण, अभिजात मराठी. तर ह्या शाळेने ही भाकरी, नोकरी आणि छोकरीसुद्धा तुम्हाला दिलेली आहे. याचा अर्थ असा नाही की इंग्रजीचा बेस करते वगैरे नाही. आता काळाप्रमाणे आपल्या इंग्रजी शाळेत जाऊ, पण आपल्या मराठी शाळा आपण मात्र टिकवल्या पाहिजेत, बोललं पाहिजे. सांगायचे होते ते मी सांगितले. धन्यवाद. यांनी ही कल्पना आवडली, त्याच्या डोक्यातून निघालं की एकत्र आलं पाहिजे. पहिल्यांदा त्यांचं कौतुक करतो, आपण शिकलो, मोठे झालो, नोकरीला लागलो आणि आपल्या संसारात तुमचं कुटुंब झालं. पण सुशिक्षित माणसाला एकत्र करायचं म्हणजे काय माहिती का, तरुणमध्ये वेगळं वजन करायचं. एकाला आता दुसरा उडी मारतो आणि दुसऱ्याला घेतला का तिसरा उडी मारतो. पण एवढे मला भेटत नाही. पण एवढे जर एकत्र करणं 31 वर्षांनी हे खरंच कौतुकास्पद भाव आहे. ज्यांनी पुढाकार घेतला त्यांचं कौतुक तुम्ही आलं, तुमचंही कौतुक आणि आलं पाहिजे. मग मी सांगतो, 4 दिवसापूर्वी एक शॉर्ट फिल्म आहे, गेट टुगेदर म्हणून. तुम्ही बघितली का नाही मला माहिती नाही, पण असाच एक माणूस, त्याचा मित्रमंडळी असतील तुमच्या वयाचे, सगळे 50 ओलांडलेले असतात आणि याच्यात सगळ्यांना मेसेज जातो की आपल्या ग्रुपमधला बाळा गेला, म्हणजे वयात झाला. सगळे धावत पळत येतात तिकडे. त्याची बायको असते ती पण ऍक्टिंग करते, काय मंगळसूत्र वगैरे काढून ठेवलेलं असते आणि सगळे येतात. नंतर सगळ्या चर्चा हे होतात. नंतर ती बायको हाक मारते नवऱ्याला, तो बाळा मेलेला असतो, त्या बाळाला हाक मारते आणि बाळा येतो बाहेर. त्याच्यातला एक मित्र उठतो, मग एका जवळ आहे, हात ठीक अरे सांगते सगळी मस्करी कर, मरण्याची मस्करी नको. अरे पण तिथे मी मेलो अशी बातमी गेली नसती, तुम्ही आयुष्यात एकत्र आले असते का? तुम्हाला एकत्र आणायचं म्हणून ही बातमी मला पसवायला लागली. आपण दरवेळेला ठरवतो एकत्र जमू, थोडी गेट टुगेदर करू, आपण काही केलं नाही. पण आज माहिती कष्ट गेल्यामुळे तुम्ही सगळीकडे धावत आले होता. तर त्याच्याकरता एकत्र येणं, त्या फिल्मचं नाव पण गेट टुगेदरच आहे. तर एकत्र येणे हे गरजेचं आहे आणि सगळे एकमेकांची आता 33 वर्षामध्ये तुमचे शाळेच्या आठवणी, म्हणजे तुला पाठ आठवली, बाकी इतरही आठवणी येतात. त्या आठवणी तुम्ही एकमेकांशी बोलताना रमून जातात, त्या जुन्या आठवणी निघतात आणि त्या महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्याने एक संशोधन केले 70 वर्ष पूर्ण, की माणसाला हार्ट अटॅक येण्याची जी कारणं आहेत त्याची कोणती याची पर्सेंटेज दिले तरी, आपण म्हणतो तेलकट खाल्लं का, ट्रेस आला का, एवढे पर्सेंट. पण त्यांनी सांगितलंय सगळ्यात चांगलं आरोग्य कोणाचं हार्ट राहते तर जे मित्रांबरोबर संगतीमध्ये राहतात, त्यांच्याशी असून मस्करी करतात, असतात, त्यांचं आयुष्य सर्वात जास्त असते. आणि 70 वर्ष त्यांनी कंटिन्यू संशोधन करायला सांगितलंय. त्यामुळे आपण सगळे एकत्र येणार, काय माझी महिला कसे जुन्या आठवणी असतील त्या काढणं हे गरजेचं आहे. तुमच्या पुढच्या आता 50 पर्यंत तुम्ही पण आलात, तुमचं जे आयुष्य आहे ते सुद्धा समाधानाचं जावं, आरोग्यमय जावं, ही परमेश्वराने मी प्रार्थना करतो. मी तुम्ही किती गोष्टी आहे गेट टुगेदर करून तुमच्या मित्र मैत्रिणींना एकत्र केलं, केलं, कोण कुठे आहे एरवी आपल्याला वेळ नसतो, त्या गोष्टी तर तुम्ही जमवल्याच. त्याशिवाय आम्हाला त्या काळचे काही शिक्षक आहेत त्यांनाही एकत्र केलं. आम्हाला त्यात एकमेकांकडे जाता येत नाही किंवा बोलता येत नाही, ते पण तुम्ही साध्य केलं. आणि त्यातल्या त्यात आपल्या शाळेला काय देता येईल बरं आपल्याला, म्हणून तेही थोडंफार देण्याचा
प्रयत्न केला. ओळखलं का गड्याने मला? घरात महामारीचा विषाणूशी त्रासलोय, त्रस्त झालोय त्या खूप खूप यातना भोगल्या माझ्या कुटुंबात. औषध आणि कोरोना योद्ध्यांच्या सेवेत कसा कसा बचावलोय त्यांच्या तडाख्यात. मनातून मात्र खचून डबडून गेले. चिवलत दगावले, एकटाच मागे राहिलोय. पैका नको मला, वाटतो एकटेपणा. मोडून पडलाय संसार, तरी मोडला नाही त्यांना. 2 दिराचे शब्द टाका माझ्यावर, तेच देतील पुन्हा चैतन्य आणि उभारी. सांगतो तुम्हा, भीती हाच मोठा व्हायरस आहे. सांगतो तुम्हा, भीती हाच मोठा व्हायरस आहे. हिंमत ममता हीच त्यावरील खरी लस. तर आता असेच जयवंत व्हा, गुणवंत व्हा. अरे त्याचं स्वागत करा. आणि सुजाताने म्हटलं त्याप्रमाणे फुल न फुलाची पाकळी म्हणून आपण मार्च 1993च्या इयत्ता 10वीच्या बॅच तर्फे विद्यार्थ्यांना उपयुक्त असं काही खेळाचं साहित्य देण्याचा आम्ही इथे प्रयत्न करतोय आणि इथे प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही ते शाळेला अर्पण करत आहोत. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ आणि आज स्नेहमिलन समारोहात उपस्थित सर्व माझी विद्यार्थी, ही तुम्हाला मिळालेली उपाधी आहे, माझी विद्यार्थी. कारण मित्रांनो, आज मी मित्रांनो म्हणणार आहे, कारण तुम्ही अवतरण मी तुमच्यापेक्षा वयाने मोठीच आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं नसलं तरी आज तुम्ही माझी विद्यार्थी मी म्हणते, याचा अर्थ या शाळेचे खरे तुम्ही आधारस्तंभ आहात. तुम्ही म्हणते कसं काय मॅडम म्हणतात आधारस्तंभ? की खरोखरच आहे. शाळा, तुम्ही जेव्हा ह्या शाळेमध्ये आलात, तुमचं 5वी पासूनच या शाळेमध्ये जेव्हा प्रवेश झाला, तेव्हाची शाळा आणि आता आपली शाळा, ज्यामध्ये तुम्हाला बराचसा बदल जाणवला असेल. हे समोर आता ही वास्तू दिसते, त्या अगोदर मला वाटतं तुमचे 10वी अ वर्ग होता, तशीच ही वास्तू ह्या बाजूने होती. आणि हा बदल झालेला आहे, त्याला सगळे माझे विद्यार्थी म्हणून योगेश ठाकूर यांचं नाव घेतलं इथे सरांनी, आणि ते खरोखरच योग्य आहे. आणि खरोखर धन्यता देय मला वाटते, कारण मी ह्या शाळेमध्ये, तुमची 32 वर्ष झाली, माझी 33 वर्ष या शाळेमध्ये झालेली आहे. कारण एक हसता असता मला वाटतं कधीतरी, कारण ही खरेच गुरुवर्य माझे आहेत, अजूनही मी त्यांना माझ्यामध्ये आदरयुक्त भीती आहे, कारण खरोखर आहे ती. मला आत्ताचा जो स्टाफ आहे ना, त्यापेक्षा मला जी काही गरज असेल, काही जरी वाटत असेल, तर मी ह्या गुरूंना आधी विचारते, कारण हे मार्गदर्शक आहेत माझे. कारण कदाचित मी इकडे असते तर मी यांची पण माझी विद्यार्थिनी असते. खूप मला बरं वाटलं असतं, कारण याचा अर्थ माझी मुरळी शाळा चांगली नाही असं नाही म्हणा, पण खरोखर मी जेव्हा इथे लागले त्यानंतर मला जे अनुभव आले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी पण पदार्पण केलेलं आहे, राजकीय क्षेत्रामध्ये पण केले आणि ह्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर मी आता कार्यरत आहेच. हे सगळं श्रेय जाते ना, मी माझ्या सगळ्या वंदनीय गुरूंना जाते, कारण माझे इथे मिस्टर हेच माझे गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत. पी पाटील सर आहेत आणि आमचे वैद्य म्हात्रे सर आहे. कधी कधी सर आमचे भाई बोलतात, माझ्या तोंडून पण भाई येतं, कारण भाईच्या वरचा दर्जा जो आहे तो ह्या गुरूंना आहे. आता ह्या गुरूंचा परिचय म्हणून मी फार तुम्हाला काही सांगणार नाही. ह्या शाळेची मुख्याध्यापिका ह्या नात्याने आज सांगू इच्छिते की माझी विद्यार्थी खरोखर, मी जूनमध्ये मुख्याध्यापिका हे पद स्वीकारलेलं आहे आणि का होईना
काय समजत नाही की खरं म्हणजे त्या भगवंताची पण कृपा असेल असं मी म्हणेन की तुम्ही ऍक्टिव्ह झाले. तुम्ही म्हणजे माझे विद्यार्थी ऍक्टिव्ह झाले, कारण माझी विद्यार्थ्यांनी आधी पण मदत केलेली आहे, उल्लेख पण सरांनी केलेला आहे महेंद्र केणी आणि त्याच्या बॅचचं. त्यानंतर सुरुवात झाली की माझी विद्यार्थी आताच तुमचा प्रस्ताव येण्याच्या अगोदर तुमची कदाचित तिथे सुरुवात झाली असेल आणि सुजाताचाच भाऊ तुषार, वहिनी तिची तन्वी आणि त्याच्या बॅचने 1997च्या बॅचने आपल्या शाळेला 15 पंखे दिले. कदाचित तुम्हाला कोण कोण लागले असेल माहीत नाही, पण काही का होईना पण तुमची ही जी सुरुवात झालेली आहे की मुली मागे आहे तसं मी म्हणत नाही, त्यांनी पण हा खारीचा वाटा उचलला. मला राजेश सरच मी म्हणते, कारण ते पालक शिक्षक संघावर विद्यार्थी आहे, पण त्या ठिकाणी त्यांना सन्मान देणं. विपुल सरांना मी विपुल कधीच म्हणत नाही, विपुल सर म्हणते. तुम्ही आज खरोखर खालीचा वाटा नाही मी म्हणेन, मोठा सिंहाचा वाटा तुम्ही उचललेला आहे. कारण मी फक्त मुख्याध्यापिका झाले या नात्याने नाही म्हणत, पण मला एक जाणवायची की आमचे विद्यार्थी पाणी पिण्यासाठी बाहेर कुठे जात होते, इंग्लिश मिडियमला जात होते. त्यांचे सर्व पेटीपाटील सरच झाले, तरी सुद्धा ती शाळा आमचीच आहे. मला असं कुठेतरी खंत वाटायची की माझ्या विद्यार्थ्यांना पिण्यायोग्य पाणी मिळालं पाहिजे. आधीच्या बॅचने सुद्धा पिण्यासाठी पाणी दिलं, पण आपला हा भाग खारटण आपण म्हणतो आपल्या गावठी भाषेमध्ये तसं आहे. पाण्याची चव थोडी वेगळीच लागते. राजेश सर आले एक दिवस, मॅडम आमची बॅच आता खरोखर ऍक्टिव्ह होते, आमच्या सगळी चर्चा होते आणि आम्हाला तसं त्यांनी दिलेलं आहे. चला तुम्हाला काय, फक्त त्यांनी आम्हाला विद्यार्थ्यांनी आमच्या मित्रांनी विचारलं की शाळेला काय आवश्यक आहे, आणि मी तर सहज काहीच नाही, संस्थेला देखील विचारलं नाही. माझा पहिला प्रश्न सोडवा, विद्यार्थ्यांना पाणी मिळालं पाहिजे, कारण आपले विद्यार्थी कुठून येतात तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. कोरेपासूनचे एडवॉन, दातेवरे, खार्डी इथपासूनचे विद्यार्थी, वेळंगी, रामबाग सगळे तुम्हाला माहीत आहे. त्यांना खरोखर 7 ते 12 मध्ये या 5 तासामध्ये पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. आणि खरोखर मी जी समस्या मी त्यांना सांगितली त्यांनी एका सेकंदात ठीक आहे मी लगेच, तुम्हाला माहिती आहे राजेश कसं आहे, फार उतावी एकदम पटकन काम झालं पाहिजे. बरोबर सगळे कार्यक्रमाची सगळी तयारी करण्याची सुद्धा त्यांनी तेवढी तयारी दर्शवली. आले आणखी माझे विद्यार्थी आले, आपण सगळ्यांनी उल्लेख केला की आले, बघितलं त्यांनी खरोखर शाळेला गरज आहे का. मी संस्थेची सुद्धा परवानगी घेतली नाही, त्याबद्दल मी म्हणून टाकलं की नाही आले हे द्या. क्रीडा साहित्य, क्रीडेचा उल्लेख करते, तुम्ही पण त्या मैदानावर खेळलेले आहे. आणि नुसते विद्यार्थ्यांना आम्ही वर्गात सोडतो, कारण आता खूपच गरज आहे की शिक्षक कमी आले त्या शाळेमध्ये, आणि शिक्षकांची उणीव भरायची असेल, काही काम असले तर विद्यार्थ्यांना ग्राउंडवर पाठवावं लागतं. मला नुसते विद्यार्थी खेळत नाही, आणि हे जर शैक्षणिक साहित्य, क्रीडाचं साहित्य जर त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर कदाचित आम्हाला तिथे उभं राहण्याची गरज नाही, तर ते मुलं खेळणार आहे. आता फक्त खोखोच्या खांबाला पकडून ठेवतात. पूर्वीची आपली शेवगाची झाडं होती त्याला पकडून ठेवायची. मी कधी कधी त्यांना कट्टेने पण सांगते, एवढं प्रेम त्या झाडांवर करा, पण तेवढंच प्रेम तुम्ही क्रीडेवर पण करा आणि खेळा. तुम्ही आमची गरज ओळखली आणि आजच्या ह्या सुंदरशा कार्यक्रमाचे तुम्ही आयोजन पण केलेले आहे. माझ्या सर्व 1993 बॅचच्या सर्व माझे विद्यार्थ्यांना प्रशालेच्या वतीने खूप खूप धन्यवाद देते. माझे विद्यार्थी संघ आहे, ह्यामध्ये ऍक्टिव्ह व्हा. फक्त आर्थिक तुमच्याकडे मागणार नाही, पण असे काही छान छान कार्यक्रमामध्ये, कारण आता तुम्ही सगळे आम्ही 10 इथे शिक्षक आहोत, मला खूप बरं वाटलं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सगळे आहेत तुम्ही, शिक्षण, शेती, आरोग्य, सगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी मराठी माध्यम मध्ये शिक्षक आहे, मराठी माध्यम म्हणून शिकलेले आहे, त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमाचं काहीच नाही. आणि जर माझी विद्यार्थी इथपर्यंत पोहोचू शकतात, हे सगळं श्रेय तुम्ही जसं शिक्षकांना दिलं या शाळेचं आहे. आज तुमच्या आठवणी, तुमचा वर्ग तुमची वाट बघतोय. नक्कीच त्या वर्गामध्ये जा. 10वी अ चा वर्ग आहे तसाच आहे की बदल आहे, नक्कीच मला सांगा. पुनश्च खूप खूप तुम्हाला धन्यवाद देते आणि माझे 2 शब्द मला आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित केल्याबद्दल. आजच्या या संस्मरणीय कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे मी मनपूर्वक आभार मानतो.
सर्वप्रथम आपल्या आदरणीय गुरुजनांचे, त्यांनी आम्हाला शिक्षण नाही तर जीवन जगण्याची दिशा दिली. आज या गुरुजन सत्काराने आम्हाला आमचे ऋण थोडीफार फेडण्याची संधी मिळाली, यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार. आपल्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका आणि शिक्षक वृंदाचे विशेष आभार मानतो. त्यांनी आमच्या या उपक्रमाला संपूर्ण पाठिंबा दिला आणि शाळेच्या कार्यात सहभागी होण्याची संधी दिली. आमच्या 1993 10वी बॅच मधील सर्व मित्रमैत्रिणींना ज्यांनी आपला वेळ, श्रम, मनपूर्वक योगदान दिले, विशेषतः शाळेसाठी दिलेली देणगी, कूलर, आरो, यंत्रणा, खेळ साहित्य व इतर शैक्षणिक साधनं ही केवळ वस्तू नसून आपल्या शाळेविषयीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा प्रत्यय आहे. त्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि आभार. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवणाऱ्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे मनपूर्वक आभार. आपल्या सर्व उपस्थित श्रोत्यांचे, पत्रकार बंधूंचे, कार्यकर्त्यांचे देखील आभार. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला अधिक संस्मरणीय आधार आला. शेवटी एवढंच म्हणेन की कृतज्ञतेचे सूर गाऊन मनापासून धन्यवाद देऊ. आपल्या सहकार्यामुळे हा सोहळा रंगत जातो. धन्यवाद. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. वंदे मातरम. सफायला उतरला का बोल मला सांगतो. You are the student, you are learning the poem, but you are also a poet. तुम्ही विद्यार्थी आहात, ही कविता शिकणार आहात, पण तुम्ही ती कविता निर्माणही करणार आहात. त्यावेळी कसं ते बघा, कवितेचं नाव आहे सिक्सपेन्स. ऐकलंय का कोणी? नाही. म्हणजे जरा मजेत आहे. कविता तुम्ही तयार करायची, मी नाही, आणि शिकायचंही तुम्हीच. मार्मिक आहे, एका प्रसिद्ध इंग्लिश कवीची आहे, मी लिहितो फळ्यावर. टायटल आहे फळ्या लिहितो ओळी, तुमच्या ओळी तुम्ही रचायच्या. बरोबर ओळ आहे. आय लव्ह सिक्सपेन्स. Better than my life. आता म्हणा, I have 4 pens, 50 little 4 pens. I love 4 pens better than my life. I spent the penny of it. I laid the penny of it. I took 2 pens home to my wife. I took 2 pens
Home to my wife, nothing. I love nothing. Better than my life. I spend nothing. I need nothing. I love nothing. सर्वात जास्त प्रेम माझ्या बायकोवर आहे हे त्याने सांगितलं. आनंद वाटला. काय आठवते का साईन थिटा भागिले कॉस थिटा टॅन थिटा शिकला चिंता काढायची का सर? चिंता काढायची काय असं मोठा साईन गुणांचा काय संभोग पूजा समोरची बाजू बरोबर ना भागिले कर्ण. आता थिटाची संभोग पूजा समोरची बाजू बीसी म्हणजे भागिले कर्ण बी. चला तसंच कॉस थिटा लिहूया. आठवते का? त्यांना काही आठवत नाही. लगतची पूजा कोणती बघा म्हणजे सी आणि कर्ण. सर कधी कधी तुम्ही शी पण बोलायचे, शी असं बोलायचे बरोबर बोलायची सर मस्करी बोलायची. आठवतं ना सर? टॅन थिटा आठवते का सगळ्यांना? प्रमुख पूजा भागिले लगतची पूजा. संभोग पूजा बघा तिकडची ए आणि लगतची पूजा सी. पहिल्यांदा डावी बाजू सोडूया आपण. काय आता एल बघा काय टॅन थिटा ना काय टॅन थिटा ए छेद सी. याचा अर्थ डावी बाजू बरोबर उजवी बाजू बरोबर. डावी बाजू उजवी बाजू